श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला संकष्ट चतुर्थी कधी आहे किंवा संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय आहे किंवा संकष्ट चतुर्थीचा उपवास का पकडतात आणि पूजा शुभ मुहूर्त कसा करावा किंवा पूजेची माहिती काय काय म्हणजे पूजेमध्ये असणं आवश्यक आहे, तर अशा प्रकारे माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, कारण असे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पोहोचतील. तर आणि मित्रमैत्रिणीमध्ये पण व्हिडिओ शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वप्रथम श्री गणेशाय नमः. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. तर ऑगस्ट महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी आहे किंवा संकष्ट चतुर्थीला काय आहे शुभ मुहूर्त, संकष्ट चतुर्थीचे उपवास काय आहे आणि महत्त्व काय आहे. तर आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्य, मंगल कार्य सुरू करण्याआधी आपण काय म्हणतो की म्हणजे विघ्नहर्ता भगवान गणेशांचे वाहन केलेच पाहिजे आवाहन. इथे पूजेचं साहित्य घेतलेलं आहे, कारण सर्वप्रथम श्री गणेशांना आवडतं असे लाल फूल म्हणजे जास्वंदाचे फूल, फळे वगैरे मी व्यवस्थित घेऊन ठेवलेले आहे. तर पूजेची मांडणी करून म्हणजे व्यवस्थित जे साहित्य लागणार आहे ते इथे मी जमा केलेले आहेत. जास्वंदाचे फूल वगैरे किंवा दुर्वा आणि 5 फळे होते माझ्याकडे, ते पण मी इथे पूजेमध्ये घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मी पूजेची तयारी केली आणि मग गणेशांना अभिषेक घालून घेतला पंचामृताने. तर सर्वप्रथम आपण आवाहन करतो गणेशांचं. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा प्रकारे सर्वप्रथम गणेशांची पूजा वगैरे केली. नंतर अभिषेक घातला पंचामृताने. पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, साखर, मध अशा प्रकारे पंचामृताने अभिषेक घालून घेतला आधी. आणि आपल्या हिंदू पंचांगानुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास हा प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील येणाऱ्या या चतुर्थीला कृष्ण पिंगळ संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते. तर धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी उपवास केल्याने जीवनातील सर्व संकष्टे दूर होतात आणि सुख, शांती व समृद्धी प्राप्त होते. तर अशा प्रकारे तर आता संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी आहे संकष्ट चतुर्थी. तर संकष्ट चतुर्थी ही 2 ऑगस्ट 2026 रोजी आहे. तर शुभ मुहूर्त हा 9:47 आहे. चंद्रोदयाची वेळ आहे 9:47. तर यावेळी तुम्ही म्हणजे संकष्ट चतुर्थीची पूजा वगैरे करू शकतात. 9च्या नंतर चंद्रोदयाला ओवाळून वगैरे चंद्र निघाल्याच्या नंतर उपवास सोडू शकतात. अशा प्रकारे शुभ मुहूर्त आहे की संध्याकाळी रात्री म्हणजे सायंकाळच्या वेळेला संध्याकाळी 2 ऑगस्ट 2026 रोजी परत एकदा सांगते 9:47 चंद्रोदयांची वेळ आहे. तर संकष्ट चतुर्थीला पूजेची करण्याची पद्धत काय आहे किंवा काय आहे. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर हातात पाणी घेऊन गणपतीसमोर उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्या. दिवसभर फळे खा किंवा आपल्या श्रद्धेनुसार किंवा क्षमतेनुसार उपवास करा. अशा प्रकारे ज्यांना जसं जमेल तसा उपवास करू शकतात. कोणी फळे खाऊन, कोणी साबुदाण्याची खिचडी, ज्यांना जसं जमेल तसं. कारण गरोदर स्त्रिया हा निरंकार उपवास काही पकडू शकत नाहीत, तर त्यांना शक्य नसतो अशांनी किंवा आजारी यांनी म्हणजे आपला साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतात. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करू शकता. तर पूजानंतर पूजेच्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा म्हणजे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही चित्रांची स्थापना पण करू शकतात. तर त्यांना अतिशय अप्रिय असलेलं लाल फूल, अख्खे धान्य म्हणजे चंद्राचा लेपन म्हणजे टिळा किंवा प्रिय असलेली दुर्वा अर्पण करावे. गणपतीला मोदक किंवा बुंदीच्या लाडूंचा प्रसाद अर्पण करावा. त्यानंतरच तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात, ओम गणपते नमः. तर पूजा करते वेळेस तुम्ही हा मंत्राचा जप करायचा. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा आणि संकष्ट चतुर्थीच्या उपवासाची कथा अवश्यच वाचा. जर वाचणं शक्य नसेल तर म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही
म्हणजे ऐकू पण शकतात. मोबाईलवर पण आजकाल येत आहे गणेशांच्या म्हणजे कथा. तर गणपती बाप्पांची आरती करा. रात्री चंद्रोदयाच्या नंतर चंद्राला पाणी आणि दुधाचा नैवेद्य दाखवा. चंद्राची पूजा केल्यावरच उपवास सोडावेत. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे पूजा करू शकतात. आणि मंत्र हा आहे ओम गण गणपती नमः. आणि संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय आहे किंवा का करतात आपण संकष्ट चतुर्थी, तर हे प्रत्येकांना कोणाला माहीत असेल किंवा कोणाला माहीत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला माहीत आहे त्यांनी. तर संकष्टी चतुर्थीला गणपतींच्या कृष्ण पिगळ रूपाची पूजा केली जाते. तर हे रूप तपकिरी आणि काळ्या रंगाचे मानले जाते, कारण असा विश्वास आहे की या विशेष दिवशी गणपती स्वतः आपल्या भक्तांची सर्व दुःखे आणि अडथळे दूर करण्यासाठी पृथ्वीवर फिरतात. जे भक्त या दिवशी भक्तभावाने आणि सांगितलेल्या विधीने पालन करून उपवास करतात तर त्यांचे भीती, संभ्रम आणि मानसिक अशांती दूर होते आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते. तर अशा प्रकारे त्यांची सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर अशा प्रकारे मी संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, संकष्ट चतुर्थीची पूजा, शुभ मुहूर्त किंवा कशा प्रकारे पूजा करायची किंवा संकष्ट चतुर्थीचा म्हणजे आपण काय काय घेऊ शकतो पूजेमध्ये, तर अशा प्रकारे मी माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. आणि कोणी कोणी संकष्ट चतुर्थी पकडतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग फ्रेंड, बाय बाय. आणि सर्वांनाच संकष्ट चतुर्थींच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि खरंच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ.